मऊ लुसलुशीत चमकदार सुरळीच्या वड्या बनवण्याची आज आपण बघूयात पारंपरिक पद्धत आणि पडणारे पसारे टाळण्यासाठीची आधुनिक पद्धत. तसेच वड्यांचं मिश्रण पसरवण्यासाठी कुठली मीडियम्स योग्य आहेत हे बघूया. आणि पीठ पातळ झालं घट्ट झालं ही चिंता आता नकोच. योग्य मापात आणि योग्य पद्धतीने वड्या बनवल्या की सुरळीच्या वड्या झक्कासच बनणार. तर या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ उड्या मारत न बघता म्हणजे स्किप न करता पूर्ण बघा. आई एक खाऊन बघ ना कशी झाली सांग. आजी सारखी झाली आहे. सारखी झाली आहे. माझी काय एवढी चांगली होत नाही, आजी सारखी झाली. हा मस्त. चला आईकडनं मला शाबासकी मिळालेली आहे. नमस्कार मंडळी. आज दिल्लीहून माझ्या बहिणी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी खास करायचं होतं आणि असा पदार्थ करायचा होता की त्या युजली तो बनवत नसतील आणि पारंपरिक पण करायचा होता, म्हणजे पुण्याची आठवण. कारण हा पदार्थ माझी आजी खूप सुंदर करायची. तर माझी आजी तीच त्यांची आजी, त्यामुळे त्यांना आजीची आठवण यावी म्हणून हा पदार्थ मी करायचं ठरवलेला आहे. काय करतेस? अगं आज सुरळीच्या वड्या करतेय. अगं तो केवढा कचरा आणि ताट वगैरे पडणार, थापायला पुन्हा जास्त वाचतो हाताने. हो आजी करायची एवढं सगळं पण करायचीच. पण आज मी अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे आणि ज्याने पसारे पण पडणार नाही. छान होत्या. हा मस्तच लागतात आणि आपली खासियत आहे महाराष्ट्राची. आणि गुजरातमध्ये पण बनतात या गुजराती लोकांमध्ये, तर ते त्याला खांडवी म्हणतात आणि आपण याला सुरळीच्या वड्या म्हणतो महाराष्ट्रात. थोडासा अगदी 19-20चा फरक आहे. तो फरक काय आहे हे मी वड्या करता करता तुम्हाला सांगते. आणि आई आज बऱ्याच दिवसांनी समोर तर चला सुरळीच्या वड्या करायला घेऊया. तर मंडळी त्यासाठी इथे 1 कप मी बेसन घेतलंय. वजनाने साधारण 70 ग्रॅम आहे. आणि बेसन कसं भरायचं, असं दाबून दाबून वगैरे काही भरायचं नाहीये. कप आपटायचा नाहीये, काही करायचं नाहीये. अलगद चमच्याने याच्यामध्ये घालत जायचं आणि कप भरला की बेसन घालणं थांबवायचं. वड्यांसाठी बेसन मोजून घेतल्यानंतर घेतलंय दही. दही जरासं आंबट आहे त्यामुळे पाव कपच दही घेतलंय. दही गोड असेल तर अर्धा कप घ्यायचं आणि आंबट असेल तर पाव कप घ्यायचं. दही व्यवस्थित घुसळायचं आणि कप भरेल इतपत त्याच्यामध्ये पाणी घालायचं. म्हणजे हे झालं दह्याचं ताक. तर असा पूर्ण कप भरून ताक घेतलंय आणि घ्यायचंय असाच पूर्ण कप भरून पाणी. ताक आणि पाणी करायचं एकत्र. आता जेव्हा वड्यांसाठी ताक घालतो तेव्हा ते ताक किती घट्ट किती पातळ असावं हा नेहमीचा पडणारा प्रश्न. त्यामुळे इथे ताक न वापरता मी दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण सांगितलंय. ताक पाण्याच्या मिश्रणात घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि हा चिमूट 2 चिमूट हिंग आणि वड्यांना तकाकी येण्यासाठी ही अर्धा टीस्पून साखर. आणि ह्या मिश्रणात चमचा बेसन घालून व्यवस्थित कालवायचं. तर आता बेसनाचं माप कसं भरायचं, ताक आणि पाणी काय प्रमाणात घ्यायचं हे इथे सगळं तुम्हाला सांगितलंय, जे तुमच्या उपयोगी पडेल. ही मूळ माप जर का व्यवस्थित घेतली तर सुरळीच्या वड्या बनणार एकदम परफेक्ट. हळद घालायची राहिली त्यामुळे घालते अर्धा पाव टीस्पून हळद. हे बघा हे मिश्रण असं सरसरीत दिसतं, भज्यांच्या पिठापेक्षा पातळ असतं. आता असंच्या असं पातेलं गॅसवर ठेवून पीठ शिजवू शकता. पण पीठ किती शिजवायचं, पातेल्याला खाली लागतंय का, खूप घट्ट झालं किंवा जरा सैलच राहिलं, हे असले प्रश्न टाळण्यासाठी वापरायचा प्रेशर कुकर. त्यामुळे बेसनाचं भांड कुकरमध्ये ठेवून वर झाकण ठेवायचं आणि प्रेशर कुकरला 2 शिट्ट्या आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवून पीठ शिजवून घ्यायचं. कुकर होतोय तोवर फोडणी करूयात. फोडणीसाठी घेते अर्धा टीस्पून मोहरी, 1 लाल आणि 1 हिरवी मिरची कापून घेतली. तुम्ही फक्त हिरव्या किंवा फक्त लाल मिरच्या पण वापरू शकता. पाव चमचा घेतलाय हिंग आणि 10-12 कढीपत्त्याची पानं आणि हे घेतलंय साधारण 4 टेबलस्पून तेल. गरम तेलात ही गेली मोहरी. मोहरी तडतडली की मिरच्या घातला, कढीपत्ता आणि जळू नये म्हणून अगदी शेवट घालते हिंग. एकीकडे पीठ पण शिजून तयार आहे. कुकर उघडल्या पीठ एकजीव करून घ्यायचं. रवीने नाही घुसळलं जाते म्हणून बेटर वापरते. एरवी कसं गरम गरम मिश्रण ताटावरती घालून वड्या पसरायच्या असतात. मिश्रण एकदा का गार झालं की ते पसरले जात नाही, त्याचे घट्ट गोळे होतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी हात भाजत पटापट पीठ ताटावर पसरायचे. पण ही कसरत टाळण्यासाठी आपल्याकडे एक रामबाण उपाय आहे ना.
प्रत्येक वेळेस ताटावरती पीठ काढून घेतल्यानंतर हे भांड प्रेशर कुकरमध्ये झाकून ठेवायचं. चला तर सुरुवातीला पारंपरिक ताटावर वड्या पसरवण्याची पद्धत बघूयात. त्यामुळे ताटांचे जरा पसारे होतात, पण काहींना हीच पद्धत सोयीची वाटते. आता ताटातलं हे पीठ एकसारखं पसरून घ्यायचं. माझी आई आजी हे गरम गरम पीठ हाताने पसरायच्या, पण आपण उलटनं सिलिकॉन स्पॅच्युला किंवा अगदी चमच्याचा वापर पण करू शकतो. ताटाच्या उलट्या बाजूला पीठ पसरून झालं की ताट पालथं करून त्याच्यावर पीठ पसरायचं. अशा प्रकारे ताटाच्या दोन्ही बाजू आपण वापरू शकतो. आता पिठाची कन्सिस्टन्सी उत्तम असल्यामुळे अगदी डोशासारखं चमच्याने पण पीठ अगदी आरामात पसरू शकते. पण पीठ घट्ट असेल तर अशा प्रकारे पसरलं जात नाही आणि त्याचे लवकरच घट्ट गोळे होतात. त्यामुळे सुरुवातीला सांगितलेली मापं लक्षात घेणं महत्वाचं. ताटाप्रमाणेच थाळ्याच्या पण उलथ्या पालथ्या दोन्ही बाजूला पीठ पसरवून घेतलं आणि आता वड्यांचा साईज जेवढा हवा त्या साईज प्रमाणे पट्ट्या कापायच्या. मध्यभागी पसरायचं खोबरं, कोथिंबीर आणि तयार फोडणी. सुरळीच्या वड्या जेवढ्या पातळ तेवढ्या उत्तम. त्यामुळे पीठ जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरायचा माझा प्रयत्न असतो. पण नव्याने सुरळीच्या वड्या बनवणाऱ्यांना हे तेवढं शक्य होणार नाही. त्यामुळे सुरुवातीला पीठ थोडंसं जाडसर पसरलं गेलं तरी चालू शकतं. जसा तुमचा हात बसेल तुम्हाला प्रॅक्टिस होईल तशा सुरेख सुंदर पातळ वड्या तुम्हाला पण बनवता येतील. हे बघा किती आरामात पटापट वळल्या जात आहेत की नाही वड्या. वड्या कुठेही तुटत नाहीयेत, फाटत नाहीयेत किंवा सारण बाहेर येत नाहीये. अशा प्रकारे ताटावरच्या सगळ्या वड्या तर वळून झाल्या. पण सुरुवातीला मी ज्या गोष्टीचा डंका पिटत होते की अजिबात पसारे पडत नाहीत, ती पद्धत कुठली हे बघूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणारे अल्युमिनियम फॉईल. पण फॉईल नसेल तर विकतची जी नमकीनची पॅकेट्स मिळतात ज्याला आतून अल्युमिनियम फॉईलचं लाइनिंग असतं ती वापरता येतात. असं पॅकेट कापून घ्यायचं आणि आतून तेल वगैरे लागलेलं असू शकतं, त्यामुळे स्वच्छ पुसून घ्यायचं. वड्या वळून झाल्या की ही अल्युमिनियमची फॉईल आपण टाकून देऊ शकतो आणि आपलं धुवाधुवीचं काम वाचतं. आणि आता ताटावर जसं पीठ पसरवलं अगदी तसंच फॉईलवरती पीठ पसरायचं. आता खांडवी आणि सुरळीच्या वड्यांमधला माझ्या मते फरक म्हणजे खांडवी वळायच्या अगोदर त्याच्यावरती खोबरं, कोथिंबीर किंवा मसाला घालत नाहीत. नुसत्या वड्या वळतात आणि वळल्यानंतर वरून त्यावर खोबरं, कोथिंबीर आणि फोडणी घालतात. आणि खांडवी थोडीशी जाड असते तर आपल्या सुरळीच्या वड्या या नाजूक आणि अगदी पातळातल्या पातळ बनवल्या जातात. वड्यांची लांबी किंवा जाडी किती ठेवायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. त्यानुसार पसरवलेलं पीठ सुरीने कापून घ्यायचं. अशा उभ्या पट्ट्या कापल्यात की खोबरं, कोथिंबीर, फोडणी दाखवल्याप्रमाणे आडवं पेरायचं. वड्या जर का आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी सर्व करणार असाल तर वड्यांमध्ये खोबरं, कोथिंबीर घालू नका. त्याऐवजी दुसऱ्या दिवशी सर्व करताना वरनं खोबरं, कोथिंबीर आणि फोडणी घाला. आता वड्या वळताना जर का पीठ उचललं जात नसेल तर सुरुवातीला सुरीने असं उचलून घ्यायचं आणि मग वड्या वळायच्या. हे बघा अशा अगदी पटापट 2 हाताने सुद्धा वड्या वळता येतात. तुम्ही बघाल की फॉईलवरती रिंकल्स आहेत, चुणे आहेत, तरी सुद्धा वड्यांचा सरफेस एकदम मुलायम गुळगुळीत आहे. तर अशा प्रकारे सुरळीच्या वड्या बनवायला कुठल्याही मेटलचं ट्रे, ताट, ताटली, अल्युमिनियम फॉईल अथवा काचेची प्लेट चालू शकते. पण एवढंच नाही तर माझी एक मैत्रीण सुरळीच्या वड्या बनवायला जाड प्लास्टिकचा वापर करायची. पण गरम वस्तूंसाठी प्लास्टिक वापरू नये म्हणून मी प्लास्टिक वापरत नाही. आता सोयीचं म्हणून बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपरवर तर वड्या बनवू नका, कारण त्याला पीठ चिकटतं आणि वड्या काही वळता येत नाहीत. दिलेली सगळी माहिती तुम्हाला उपयोगी वाटते का आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. सगळ्या वड्या झाल्यानंतर उरलेली फोडणी वड्यांवरती घातली आणि रूपाने आणि चवीने सुरेख वड्या तयार झाल्या. आणि माझा अंदाज होता त्याप्रमाणे दिल्लीला राहणाऱ्या माझ्या बहिणी ह्या वड्या काही कधी बनवत नाहीत, त्यामुळे त्यांना ह्या वड्या खूप आवडल्या, त्यांनी खूप एन्जॉय केल्या. त्याचबरोबर बनवली होती कैरीची डाळ आणि कैरीचं पन्ह. ह्या दोन्ही रेसिपीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय, जरूर बघा. रेकॉर्डिंगसाठी सकाळी वड्या बनवल्या, त्यामुळे संध्याकाळपर्यंत मला झाकून फ्रीजमध्ये ठेवायला लागल्या. पण संध्याकाळपर्यंत सुद्धा अशा सुरेख, मौसूत, लुसलुशीत वड्या राहिल्या. मस्त झालेल्या आहेत वड्या. हो छान झाल्यात वड्या. पसारा नाही, काही नाही, काही नाही आणि भांडी नाही, कुंडी नाही, हाताला भाजणं नाही.
आई एक खाऊन बघ ना, कशी झालीये सांग. आजी सारखी झालीये, हो झाली. सारखी झालीये. भाजी काय एवढी चांगली होत नाही, आजीसाठी झाली. हा मस्त. चला, आईकडनं मला शाबासकी मिळालेली आहे आणि तुम्ही करून बघा अशा वड्या. खूप सोप्या आहेत, काही अवघड नाहीये. सगळ्यात सोपी पद्धत मी दाखवलेली आहे. पीठ शिजवायचं कसं, वड्या पसरायच्या कशा, सगळं आपण बघितलेलं आहे. आणि न पसारे घालता आपली ही भारी एकदम ट्रेडिशनल डेलिकसी आपली झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.